सर्वांसाठी आज एक आनंदाची बातमी. तर आता डीबीटीद्वारे पैसे खात्यामध्ये आले. संजय गांधी निराधार अनुदान योजना 2500 रुपये आजपासून लाईव्ह इथं खात्यामध्ये संजय गांधी, श्रावणबाळ आणि दिव्यांग अमरावती, वाशिम, नागपूर, पुणे, रत्नागिरी, नंदुरबार, अहिल्यानगर. तर आता या लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये पैसे वाटप जे की सुरू झालेले आहे. आज एक मोठी दिलासादायक बातमी इथं आलेली आहे. तर आता थेट संजय गांधी निराधार अनुदान योजनेचे 2500 रुपये आता आजपासून अचानकपणे खात्यामध्ये येण्यास सुरुवात झालेली आहे. तर आता यामध्ये 2500 रुपये कोणाला इथं मिळणार आहे, कोणत्या लाभार्थ्यांना मिळणार आहे, कोणत्या जिल्ह्यात वाटप सुरू झालेले आहे, कशा पद्धतीने तुमचं यादीमध्ये नाव आहे की नाही तपासू शकता. यामध्ये तुम्हाला 1500 मिळेल की 2000 की 2500 की 3000 या संदर्भात आपण आजच्या व्हिडिओमध्ये माहिती पाहणार आहे. तर आता यामध्ये आजपासून पैसे वाटप इथं सुरू झालेलं आहे. जर तुम्हाला पैसे आले नसतील तर तुम्हाला काय करायचं, सर्वप्रथम वाटप प्रक्रिया प्रोसेसिंगमध्ये आहे का चेक करा. काही जिल्ह्यांमध्ये दुसऱ्या टप्प्यांमध्ये पेमेंट इथं 2500 रुपये इथं येणार आहे. तर आता काही जणांचं काय KYC राहिलेली आहे, आधार लिंक समस्यामुळे इथं पैसे रखडलेले आहेत. तर काही लाभार्थ्यांना इथं 1500 मिळत आहे, तर काही लाभार्थ्यांना इथं 1000 रुपये मिळत आहे. तर आता यामध्ये आधार लिंक करून घ्यायचं आहे. बँकमध्ये जाऊन तहसील समाज कल्याण कार्यालयामध्ये चौकशी करा की तुम्ही तुमचा अर्ज केलेला रिजेक्ट आहे की पेंडिंग आहे की अप्रूव्हल आहे, ते तुम्हाला चेक करून घ्यायचं आहे. तुमचा अर्ज ॲक्टिव्ह आहे का ते तपासून घ्यायचं आहे. तर आता कोणाला पैसे तर मिळत नाही. तर आता हा सुद्धा महत्त्वाचा पॉईंट आहे. बरेच जणांचे कमेंट्स येतात की कोणाकोणाला पैसे तर मिळत नाही. ज्यांची KYC, तर बँकमध्ये जाऊन तुम्ही तुमची KYC करून घ्यायची आहे. जर तुमची KYC अपूर्ण असेल तर तुम्हाला पैसे तर मिळणार नाही. बँक खाते चुकीचे दिलेले असेल तर अशांचे पैसे तर थांबून आहे. आधार लिंक नाही, पात्रता यादीमध्ये तुमचं नाव नाही, कागदपत्र तुम्ही जे आहेत चुकीचे दिलेले आहेत, त्यामुळे तुमचे पैसे तर थांबलेले आहेत. तर आता पुढील हप्ता कधी मिळणार आहे? पुढील हप्ता लवकरच DBTद्वारे तुमच्या आधार लिंक बँक खात्यामध्ये पैसे शासनाकडून निधी टप्प्याटप्प्याने इथं जमा केला जातो. सर्व जिल्ह्यांमध्ये एकदाच पैसे येत नाही, तर काही जिल्ह्यांमध्ये टप्प्याटप्प्याने पैसे इथं वाटप सुरू केले जाते. यामध्ये जे की संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ आणि दिव्यांगांचे पैसे हे थेट लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जे की 2500 येत आहे. काही लाभार्थ्यांना इथं 3000 रुपये, तर काही लाभार्थ्यांना इथं 1500, तर इथं 1000 रुपये जे की निधीमध्ये इथं देखील वाढ करण्यात आलेली आहे. आता तुमच्या निधीमध्ये वाढ झाली की नाही कमेंट करून नक्की सांगा. तर आता या जिल्ह्यांमध्ये पैसे इथं येत आहे. अहिल्यानगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगाव. तर आता लगेच तुम्ही तुमच्या खात्यामध्ये पैसे तर आले का DBTद्वारे चेक करा. कशामुळे? DBTद्वारे. तर आता अहमदनगर, अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, हिंगोली, जळगावपर्यंत आपण बघितलं होतं. त्यानंतर इथे आपलं जालना. जालन्यामध्ये सुद्धा पैसे खात्यामध्ये येत आहे. कोल्हापूर, लातूर, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नागपूर, नांदेड, नंदुरबार, नाशिक, उस्मानाबाद म्हणजे धाराशिव, पालघर, परभणी, पुणे, रायगड, रत्नागिरी. तर आता यामध्ये तुम्ही कोणत्या जिल्ह्यात आहात तर तुम्ही लगेच चेक करा. जे काही नवीन फॉर्म भरणेसुद्धा इथं सुरू झालेले आहे. त्यानंतर जे ते आपल्या यामध्ये सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर, ठाणे, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ. तर आता या जिल्ह्यांमध्ये जे की टप्प्याटप्प्याने पैसे तर जमा होत आहे. तर काही जिल्ह्यामध्ये प्रोसेसिंगमध्ये आहे, काही जिल्ह्यांमध्ये जे काही इथं डाटा अपडेट व्हायचा राहिलेला आहे, काही जिल्ह्यांमध्ये इथं प्रोसेसिंगमध्ये आहे. तर वरील जिल्ह्यांमध्ये DBTच्या माध्यमातून आता वाटप सुरू झालेलं आहे. काही जिल्ह्यामध्ये प्रतीक्षित आहे, काही जिल्हे, काही तालुके. तर आता KYC आधार लिंक नसल्यामुळे काही जणांचे पैसे तर थांबलेले आहेत. तर लगेच तुम्ही करून घ्या. पैसे आले नाहीत तर तुम्हाला काय करायचे आहे, सर्वप्रथम बँकमध्ये जाऊन तुम्ही आधार लिंक तपासा, KYC अपडेट करा, तहसील समाज कल्याण कार्यालयामध्ये चौकशी करा की तुमचे पैसे का आलेले नाही. त्यानंतर फॉर्म तुमचा ॲक्टिव्ह आहे का. तर आता बरेच दिवसांना काय होते, 7 ते 10 दिवस कधी कधी पैसे जमा होण्याकरिता इथे टाईम लागते. तर आता जर तुम्ही नवीन अर्ज केलेला आहे, तुमचा अर्ज मंजूर झालेला आहे, परंतु तुम्हाला अधिक पैसे मिळत नसतील, तर ज्यांनी कोणाला ही अडचण जात असेल तर अशांनी समाज कल्याण कार्यालयामध्ये चौकशी करून घ्यायची आहे. बरेचदा काय होते, कोणती कागदपत्रे अपडेट असणे गरजेचे आहे ते आपण इथं पाहतो. तर यामध्ये सर्वप्रथम तुमचं बरेच जण काय करते, आधार कार्ड काढलं तेव्हापासून अपडेटच करत नाही. तुम्हाला सर्वप्रथम आधार अपडेट करणे आवश्यक आहे. बँक पासबुक, बरेच जणांचे बँक पासबुक इथं जुनेच असते, तर त्यांनी DBT लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. त्यामध्ये तुम्ही व्यवहार करता की नाही त्यावरती सुद्धा अवलंबून राहते. NPC आहे,
बरोबर आहे की नाही चेक करून घ्यायचं आहे. मोबाईल नंबर लिंक आहे की नाही ते चेक करून घ्या. वार्षिक उत्पन्नाचा दाखला, त्यामध्ये आता बरेच जण काय होते, तुम्हाला हयात दाखला मागितला जातो, बरेच जण काय करतात देत नाही. तर अशाने दिव्यांग प्रमाणपत्र, मृत्यूचा दाखला योजनेनुसार तहसील किंवा समाज कल्याण कार्यालयामध्ये जाऊन तिथं सबमिट करायचं आहे. तर आता प्रोसेसिंग म्हणजे काय, तर आता निधी मंजूर झालेला आहे, फाईलसुद्धा तयार झालेली आहे. तर आता लवकरच तुमच्या खात्यामध्ये येत्या 7 ते 15 दिवसांमध्ये निधी तर पाठवला जातो. तर कोणाच्या आज होते, कोणाच्या 24 तासांमध्ये होते, कोणाच्या 48 तासांमध्ये या योजनेचे पैसे तर जमा केले जाते. तर आता जे काही यामध्ये विधवा महिला, घटस्फोटित, निराधार महिला, दिव्यांग व्यक्ती, श्रावणबाळ सेवानिवृत्ती वेतन योजना, दिव्यांग, तर आता कुटुंबाची जे काही मृत पावलेली व्यक्ती असेल, तर अशा कुटुंबांच्या जे काही पात्र महिला असेल, तर अशांना जे काही गंभीर आजारग्रस्त, तर अशांना जे काही काही जणांना इथं आता 1500 मिळत आहे, तर काही जणांना इथं 2000, तर काही जणांना 3000, तर काही जणांना 2500 याप्रमाणे पैसे खात्यामध्ये येत आहेत. तर लगेच तुम्ही तुमचं खातं तपासा.